हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? तर आता मी पुन्हा एकदा रेडी होत आहे रक्षाबंधनसाठी. बिकॉज माझा भाऊ येत आहे सफाळ्यावरून. रक्षाबंधनच्या दिवशी तो नाही येऊ शकला बिकॉज त्याची तब्येत पण ठीक नव्हती. तर मग तो आज येतो आहे, तर मी आता आज पुन्हा रेडी होते आहे त्याच्यासाठी. सो मी आता रेडी झाली आहे, तर चला मग जाऊया आपण रक्षाबंधन करायला. सो माझा भाऊ आला आहे, तुम्ही बघा. हाय कर दादा. हाय. ही बघा, ही ओळखता ना? हाय बाबू. हे हाय कर ना. तू पण बोल बाबू. हाय, तुम्ही कसे आहात बोल. असा कसा रे तू आज झालायस एवढा कुचका? ही बघा, ही रागवली आहे कारण हिला ना ही अशी साधी राखी दिली आहे. दाखव तुझी राखी. हा, ही बघा किती दिलदार आहे बघा. मोठी बहीण दिली. आता हस. अरे हस ना. इथे रक्षाबंधनची प्लेट रेडी आहे, पण हा रेडी होत नाहीये. माहिती नाही ह्याला आज काय झालंय. बाबू रागवलाय तू बाबूड्या. ओ माय गॉड. आणि ही सागरची अजून एक बहीण आली आहे जी त्या दिवशी आली नव्हती, तर ती आज रक्षाबंधन करते. ते रक्षाबंधन चालू आहे आणि आमच्या चैतूला आजतोय. आणि ही बघा, आता ही माझी बेस्ट फ्रेंड आहे, तुम्हाला माहितीच आहे. हिचा दुसरा भाऊ आला आहे. हा छोटा भाऊ आहे, ह्याचं नाव बाबू आहे. हा आता तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दिसत राहणार. आमच्या बाबूचा आज मूड नाही म्हणून ती त्याची मोठी दीदी डील करते त्याच्यासोबत. तुला फोन देते ना, कशाला फोन देणार? तुला फोन देणार. ही बघा, ही पण डील करण्यामध्ये माहिर आहे. इथे बघ, इथे बघ. इकडे बेटा. फोटो काढा. आता या दोघांचा टर्न. बघूया काय करतायत दोघी. तरी सुद्धा आमचं बाबू काय आज ऐकत नाही बा, मूडमध्येच नाहीये. अरे वा. बघा ना, बघा तिकडे. भारी आहे ना, हँडसम आहे ना माझा भाऊ. बघा किती सुंदर साडी दिली. ही साडी घातल्यावरती पण मी तुम्हाला नक्की दाखवेन, ठीक आहे? बाबू पण मला बघा काय आली बाबा, लाईट आली. हे बघ, बघा आता ही मला राखी बांधते. वाव, किती सुंदर दाखव जरा. थांबा एक मिनिट बांधते. बस कर. केवढा काटा बांधणार आहेस? बघ बघा किती सुंदर राखी. वाव. फायनली हा मूड मध्ये आलाय. राख्या बांधून झाल्यात सर्व. बघ फुल. हे बघ, चांदीची राखी, सोन्याची माझी राखी आहे. ह्याला पण आज खूप प्रेम आलंय माझ्यावरती. बघू तोंड दाखव. सो ही खूप दिवसानंतर आली आहे, तर आता हिच्यासोबत थोडेसे व्हिडिओ काढेन, थोडेसे फोटो काढेन आणि मग ही हिच्या घरी जाईल. कारण पुन्हा जायची ट्रेन आहे तिची, ती इथे नाही राहत. कुठे राहते तू? सफळाला. किती प्रेमाने सांगते. अशी होते माझ्या भावाची सेवा. काय बनवलंयस ग? ब्लॅक कॉफी. बघा, ब्लॅक कॉफी पितोय. भारी दिसतोय. बाकी काय पण बोला. करणार आहे पूर्ण मोठाच करायचा. आता हे जात आहेत घरी. पप्पी चालू आहे. चालली आहे. बाय राहतो पण सध्या बाय करतोय. बाय बाय चला चला चलो चलो बाय चलो. बाय. संध्याकाळ झाली आणि आता लोक जात आहेत. चप्पल घाल बाबू, चप्पल. बाय बाबू, तिकीट नाही काढले आज पण माहितीये. टाटा. ह्यांना पकडणार आहे, ह्यांना तिकीट नाही काढली. इनको पहिले पकडो. लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं ना. ऍपवर चप्पल घाल. बघ जमते. हो हो, कोल्हापुरी. बघू दाखव. चप्पल तर भारी आहे तुझी. अरे वा, मस्त आहे रे. चल बाबू. घातली बाबू, घातली.
सो आता ते येऊन गेले आहेत सर्व आणि आता हे सर्व रेडी झाले होते म्हणून ह्यांचं बघा फोटोशूट चालू आहे. मी तुम्हाला दाखवते. मस्त या 3 बहिणींचा इथे चालू आहे मस्त फोटोशूट. आणि तो कोपऱ्यातला मुलगा तुम्हाला दिसतोय तो रागवलेला आहे. तो नेहमी रागवतच असतो बघा. मग सर्व घरी गेल्यानंतर खूप थकायला झालं होतं म्हणून त्याच्यामुळे आम्ही विचार केला की बाहेर जेवायला जावं. तर मग आता आम्ही लोक निघालो आहेत. हे बघा हे सुद्धा आहेत. हेच मला घेऊन जातात सगळीकडे आणि ही आमच्यासोबत ही पण निघाली आहे. सो चला आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय खाणार आहोत. तर आता आम्ही इथे पोहोचलोय आणि सध्या आम्ही वेटिंगवरती आहोत. माझ्या अगोदर पुढे खूप लाईन आहे. आतमध्ये जाण्यासाठी थोडा वेळ लागेल. मी तुम्हाला दाखवते. आतमध्ये सुद्धा भरपूर जण बसले. बघू शकता तुम्ही इथे केवढी लाईन आहे. हे आहे चारकोपमध्ये आणि भरपूर फेमस आहे हा चायनीजवाला कारण हा खूप स्वच्छ आहे. फायनली आम्हाला टेबल भेटला आहे. तर आता आम्ही ऑर्डर देतो आणि फटाफट खाऊन घेतो. आता सूप आला आहे तर सुरुवात करूया आपण. ही बघा ही नॉनव्हेजवाली आहे. व्हेज आहे. आता फायनली इतका वेट केल्यानंतर राईससुद्धा आला आहे. हा व्हेज आहे आणि हा नॉनव्हेज आहे. इकडचं एक चांगलं आहे की इथे ना 2 किचन वेगवेगळे आहेत व्हेजचं आणि नॉनव्हेजचं. त्याच्यामुळे मला इथे यायला खूप जास्त आवडतो. तर चला आता मग आपण खाऊया. आता माझं फायनली जेवण झालं आहे आणि इथे माझा न्यू फ्रेंड झाला आहे. हा ना बाय. अभी बाय करो. बाय. सो आता जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही जात आहोत. ते मला कुठेतरी घेऊन जात आहेत. त्यांनी मला 2 ऑप्शन दिले. एक सोडा या तर आईस्क्रीम. आता त्याच्यामधलं मी काय चूज करते हे तुम्ही पुढे बघा. मी आता आली आहे महावीर नगरला सोडा पिण्यासाठी. हा सोडावाला खूप फेमस आहे. महावीर नगर तर तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही भरपूर लोकांच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. ही खाऊ गल्लीच आहे ऑलमोस्ट. मी तुम्हाला दाखवते थांबा. सर्व बंदच होत आले तसं पण काय. हे बघा आणि आहे तो राधे सोडावाला. मी पण पिते. आता घरी आली आहे आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. तर असा होता माझा आजचा पूर्ण दिवस. जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचं माझ्यावरचं प्रेम असंच दाखवत राहा. थँक्यू सो मच.